सर्जेराव टकले नितीन देशमुखला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। विधान भवनामधल्या मारहाणी प्रकरणी कोर्टाने दोघांना सुद्धा पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या दोघांना सुद्धा अटक करण्यात आलेलं होतं आणि आता सोमवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। न्यायालयामध्ये सुनावणीच्या वेळेला काय काय घडलेलं आहे तर घटनेला 4 ते 5 दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी होती असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। एकावर 6 तर दुसऱ्यावर 7 गुन्हे दाखल आहेत असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलं। नितीन देशमुख यांनी विधान भवन परिसरामध्ये बेकायदेशीररित्या गर्दी जमा केली असं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये म्हटलंय। सर्जेराव टकले हा विना पास विधान भवनामध्ये आला होता। पास कुणी दिला याचा तपास करायचा आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। पोलिसांनी आरोपी सर्जेराव टकलेचा व्हॉट्सअप संवाद देखील कोर्टामध्ये सादर केला।